Hello and welcome students to this lecture. This is the last lecture of topic number 2, that is Introduction to Analytical Chemistry. Okay, already we have seen the lots of points from this topic, and the last point of this topic is concentration of solution. Okay. So what is actually the concentration of solution? Before going to see the definition or the types of concentrations, let's introduce this term. A majority of reactions in the laboratory are carried out in the solutions. ओके, ज्या काही रिॲक्शन्स आपण बऱ्यापैकी लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करतो त्या आपण सोल्युशन्समध्ये परफॉर्म करतो. म्हणजेच सॉलिड फॉर्म जो असेल तो आपण डिझॉल्व करून घेत असतो बऱ्याच वेळा एखाद्या सॉल्वंटमध्ये. So therefore it is very important to understand how the amount of substance is expressed when it is present in the form of solution. मग अशा वेळी त्या सोल्युशनमध्ये असणारा जो काही कंटेंट आहे, सॉलिड कंटेंट, त्याची अमाऊंट कशी मेजर करायची किंवा एक्सप्रेस करायची. ओके, जसं आपण एखादं सॉलिड कंपाऊंड असेल तर म्हणू शकतो की येस, ग्राममध्ये त्याचं वेट आपण मेजर करतो किंवा kg किलोग्राममध्ये असतं. सोल्युशन्स असतात ते लिटर्समध्ये असतात, मिलीलिटर्समध्ये पण असतात. पण एखादा सबस्टन्स जर आपण डिझॉल्व केला पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये आणि त्याचं सोल्युशन बनवलं तर ॲक्च्युअलमध्ये जे काय आपण क्वांटिटी डिझॉल्व केली, सॉलिड क्वांटिटी, ती त्या सोल्युशनमध्ये किती आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याकडे बरेचसे वेज आहेत. ओके, आणि ते म्हणजेच काय असतं, कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे किती अमाऊंटमध्ये आपण सबस्टन्स डिझॉल्व केलेला आहे पर्टिक्युलर सॉल्वंटमध्ये. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन ऑर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कॅन बी एक्सप्रेस्ड इन एनी ऑफ द फॉलोइंग वेज. जे काय अमाऊंट आपण डिझॉल्व करणार आहोत ती किती प्रमाणात आहे हे मेजर करण्यासाठी आपल्याकडे टोटल 4 वेज आहेत. ओके, फर्स्ट इज मास पर्सेंट or the weight percent, second is mole fraction, then molarity and molality. So these are the 4 ways to express the concentration of any solution. एखाद्या पर्टिक्युलर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी आपल्याकडे 4 वेज आहेत. मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट, मोलॅरिटी आहे. हे 2 टर्म्स बऱ्यापैकी सिमिलर आहेत, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. म्हणजे जर स्पेलिंग तुम्ही चेक केलं तर याच्यामध्ये आर आहे आणि याच्यामध्ये यल, एवढाच डिफरन्स आहे. अदरवाईज आपल्याला ते सेम वाटतात. सेम वाटत असले तरी त्याचे फॉर्म्युले किंवा मेजर करण्याची मेथड ही वेगळी आहे. आणि मोल फ्रॅक्शन. सो असे टोटल 4 वेज आहेत. आपण ते 1 बाय 1 बघणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा स्टडी करणार आहोत. सो वी विल सी 1 बाय 1. फर्स्ट टर्म इज मास पर्सेंट. मास पर्सेंट म्हणजे ॲक्च्युली काय, तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, मास ऑफ सल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन मल्टिप्लाय बाय 100. जनरली मास पर्सेंट वर्डमध्येच आहे, पर्सेंट म्हणजे आपण 100ने मल्टिप्लाय करणार आहोत बिकॉज आपण ते पर्सेंटमध्ये एक्सप्रेस करतो. आणि मास म्हणजेच काय आहे, जे काय आपण वस्तुमान एखाद्या गोष्टीचं बघत असतो ते. तर एखादं सोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असेल आणि मास पर्सेंट विचारलं असेल तर आपण काय करायचं आहे, सिम्पली त्यामध्ये कुठलंही सोल्युशन असेल तर मिक्सचर कशाचं असतं तर सोल्यूट प्लस सॉल्वंट. ओके, त्याच्यामध्ये जो काय लेस अमाऊंटमध्ये अवेलेबल असेल तो असतो सोल्यूट, आणि सॉल्वंट म्हणजेच जे काय जास्त लार्जर प्रोपोर्शनमध्ये सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतं ते. फॉर एक्झाम्पल आपण जर शुगर सोल्युशन कन्सिडर केलं, ठीक आहे, साखरेचं जर पाणी आपण कन्सिडर केलं तर आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये साखर आपण जे काय घेणार आहोत ते असणार आहे आपलं सोल्यूट. पाणी आपण भरपूर प्रमाणात घेतो शुगर डिझॉल्व करण्यासाठी, त्यामुळं पाणी जे काय आपण वापरणार आहोत वॉटर ते असणार आहे सॉल्वंट. आणि जे काय मिक्सचर तयार होईल शुगर प्लस वॉटरचं ते असणार आहे शुगरचं सोल्युशन. सो जे काय सोल्युशन आहे त्यामधलं सोल्यूटचं मास डिवायडेड बाय सोल्युशनचं मास मल्टिप्लाय बाय 100.
असा एक सिंपल फॉर्म्युला आहे जो आपण मास पर्सेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी जनरली यूज करतो. सो वी विल सी बाय युजिंग वन एक्झाम्पल. सो एक प्रॉब्लेम आपल्याकडे आहे तो आपण सॉल्व करण्यासाठी ट्राय करणार आहोत बाय युजिंग दिस फॉर्म्युला. A solution is prepared by adding 2 gram of a substance A to 18 gram of water. Calculate the mass percent of solute. तर आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे की एक सोल्युशन आहे जे प्रिपेअर केलेलं आहे बाय ॲडिशन ऑफ 2 ग्राम ऑफ सबस्टन्स ए. ए सबस्टन्स आहे जो आपण 2 ग्राम घेणार आहोत आणि 18 ग्राम वॉटरमध्ये तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्याचं मास पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सोल्यूटचं. सो काय काय दिलेलं आहे, 2 ग्राम सबस्टन्स ए आहे, 18 ग्राम वॉटर आहे. तर यामध्ये आपल्याला आधी ठरवावं लागेल की जे काय आपल्याला कंडिशन्स दिलेले आहेत त्यानुसार सोल्यूट कोणतं असेल, सॉल्वंट कोणतं असेल आणि सोल्युशन कोणतं असेल. ओके, वी विल सी दी सोल्युशन. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, यामधलं आपण जनरली फॉर्म्युला जसा इथे वर लिहिलेला आहे तो इथे जनरेट करणार आहोत. आपल्याला मास पर्सेंट एचं काढायचं आहे बिकॉज सोल्यूट जो आहे यावरूनच आपल्याला कळतं की 2 ग्राम सबस्टन्स ए आहे आणि 18 ग्राम वॉटर आहे. आपण बघतो सोल्युशनमध्ये जे काय लेस क्वांटिटीमध्ये असतं ते सोल्यूट असतं आणि लार्जर क्वांटिटीमध्ये असतं ते सॉल्वंट. अर्थातच 2 ग्राम सबस्टन्स ए जो आहे तो सोल्यूट असेल आणि 18 ग्राम वॉटर हे आपल्याला सॉल्वंट असेल. त्यामुळे जे काही सोल्यूट आहे ए त्याचं मास पर्सेंट इथे फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला जनरेट होईल आपला मास ऑफ ए बिकॉज ए हा आपला सोल्यूट आहे, डिवायडेड बाय मास ऑफ सोल्युशन अँड मल्टिप्लाय बाय 100. सिम्पली त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. मास ऑफ ए 2 ग्राम आपण घेतलेलं आहे. आता इथे मास ऑफ सोल्युशन दिले, इथे आपल्याला डिरेक्टली सोल्युशनचं मास दिलं आहे का, नाही, फक्त सोल्यूट दिलेलं आहे आणि सॉल्वंट दिलेलं आहे. मग सोल्युशन म्हणजेच काय असतं, दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. सो 2 ग्राम ऑफ ए म्हणजेच सोल्यूट आणि त्याच्यामध्ये आपण 18 ग्राम वॉटर ॲड केलं म्हणजे सबस्टन्स 2 ग्राम आहे, 18 ग्राम पाणी आहे. हे दोन्ही कंबाईन केल्यावर आपलं सोल्युशन तयार होणार आहे. त्यामुळे या दोघांची ॲडिशन म्हणजेच मास ऑफ सोल्युशन अँड मल्टिप्लाय बाय 100. सो 2 ग्राम डिवायडेड बाय हे 2 ग्राम आणि 18 असे झाले टोटल 20 मल्टिप्लाय बाय 100. हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आन्सर आपल्याला मिळतं 10%. सो दी मास पर्सेंट ऑफ सोल्यूट जे आहे म्हणजेच एचं मास पर्सेंट हे किती निघालं फायनली, 10%. व्हेरी सिम्पल आहे, सोल्यूट डिवायडेड बाय सोल्युशन आणि त्याला मल्टिप्लाय बाय 100. आणि यामध्ये फरक असा काय आहे तर मास आपण जनरली के जीमध्येच घेत असतो. त्यामुळे जे काही इथे असणार आहे त्या सॉलिड क्वांटिटीज म्हणजे सोल्यूट जे असणार आहे ते 2 ग्राम, इवन वॉटर 18 ग्राम. वॉटर आपण म्हणणार की वॉटर सॉलिडमध्ये कसं मेजर करणार ना, पण कॅल्क्युलेटिव्ह पार्टसाठी आपण ते इन ग्राम्स जो काय त्याचा मास ॲटॉमिक वेट्स जे आहेत त्याची समेशन करून निघतं. H2O मध्ये ऑक्सिजन 16 ग्राम असतो बाय वेट, देन हायड्रोजन 2 असे ते टोटल 18 ग्राम. ओके, सेकंड टर्म आहे आपली मोल फ्रॅक्शन. सो मोल फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनंट ऑफ अ सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजेच सोल्युशन आपल्याकडे एखादं जेव्हा असतं त्यावेळी त्याच्यामध्ये एकापेक्षा 2 किंवा 3 असे सोल्यूट्स असू शकतात. त्यामुळं नंबर ऑफ मोल्स ऑफ अ पर्टिक्युलर कंपोनंट त्याच्यामध्ये जे काय आता फॉर एक्झाम्पल ए प्लस बी असे 2 कंपोनंट्स आहेत ते आपण मिक्स केलेत आणि एक सोल्युशन आपण बनवलं. तर त्या सोल्युशनमध्ये एची ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे आणि बीची किती आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मोल फ्रॅक्शन ही टर्म यूज करावी लागेल. म्हणजे सोल्युशनमध्ये त्या जे जे काही सबस्टन्सेस अवेलेबल असणार आहेत त्या प्रत्येकाची क्वांटिटी किती आहे हे फाइंड आउट करणं म्हणजेच काय आहे तर मोल फ्रॅक्शन. सपोज if a substance A dissolves in substance B and the number of moles are Na and Nb respectively. Okay,
आपल्याकडे ए सबस्टन्स आहे जो आपण बीमध्ये डिझॉल्व केला आहे आणि सपोज करा की एचे नंबर ऑफ मोल्स आपण किती घेतलेत एन ए आणि बीचे नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते आपण घेतलेत एन बी. म्हणजे जसं आपण क्वांटिटी कन्सिडर करतो ना की हे 3 असेल तर ते 4, या पद्धतीनं एन ए आणि एन बी. देन द मोल फ्रॅक्शन ऑफ ए अँड बी आर गिवन ॲज. मग एचं मोल फ्रॅक्शन किती आहे आणि बीचं किती आहे. दोन सबस्टन्स आहेत जे आपण डिसॉल्व केलेत. ह्याची पण एक पर्टिक्युलर क्वांटिटी आपण घेतली आहे, बीची सुद्धा एक घेतली आहे आणि त्या क्वांटिटीज काय आहेत तर एन ए एची क्वांटिटी आहे, एन बी बीची क्वांटिटी आहे. तर त्या सोल्युशनमध्ये असणारं त्यांचा फ्रॅक्शन किती आहे, म्हणजे किती अमाऊंटमध्ये ते प्रेझेंट आहेत ॲक्च्युअल सोल्युशनमध्ये. सी इट्स व्हेरी सिम्पल. फर्स्ट आपण एसाठी बघणार आहोत. मोल फ्रॅक्शन ऑफ ए जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर काय फॉर्म्युला असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजेच त्या सोल्युशनमध्ये तुमचा ए पार्ट किती आहे हे काढण्यासाठी फॉर्म्युला असेल जितके नंबर ऑफ मोल्स एचे असतील ते डिवायडेड बाय त्या सोल्युशनमध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स. देन मोल फ्रॅक्शन ऑफ ए जर आपण सिम्बॉलिकली घेतलं तर आपण एचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केले होते एन ए डिवायडेड बाय सोल्युशन. सोल्युशनमध्ये आपल्या ए पण असणार आहे बी पण असणार आहे, त्यामुळे त्या दोघांची ॲडिशन एन ए प्लस एन बी. सेम वे मोल फ्रॅक्शन ऑफ बीसाठी कन्सिडर करणार आहोत, फक्त चेंज असेल इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. म्हणजेच सपोज करा की तुमच्याकडे तर आपण दोन प्रकारच्या आपल्याकडं बॉटल्स आहेत किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके सपोज आपल्याकडे दोन टाईपचे मार्बल्स आहेत. ओके मार्बल्स म्हणजे एक व्हाईट कलरचा आहे आणि दुसरा ब्लॅक कलरचा असेल किंवा कुठलेही दोन कलर कन्सिडर करा. आपण इथे व्हाईट अँड ब्लॅक कन्सिडर करूया. ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे. दोन प्रकारचे मार्बल्स आहेत. तर आपण काय केले ते दोन्हीसुद्धा मिक्स केले आणि एका आपण कंटेनरमध्ये ठेवले. तर त्या कंटेनरमध्ये सपोज आपल्याकडे व्हाईटची क्वांटिटी आहे 5 आणि ब्लॅकची क्वांटिटी आहे 10. ठीक आहे, ब्लॅक आहेत ते 10 आहेत आणि व्हाईट आहेत ते त्याच्या हाफ आहेत ते किती आहेत 5. मग ते दोन्ही मिळून ॲडिशन करून आपण एका कंटेनरमध्ये ठेवले तर ते किती होतील, टोटल त्यांची क्वांटिटी होईल 15. पण त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बिकॉज आपण ते ठेवणार आहोत सो ब्लॅकची क्वांटिटी 10 आहे आणि 5 व्हाईट मार्बल्स आपल्याकडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण आपण एखाद्याला ते मिक्सचर दिलं, ठीक आहे, तो कंटेनर डिरेक्टली दिला आणि त्याला सांगितलं की याच्यामध्ये व्हाईट किती आहेत आणि ब्लॅक किती आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी म्हणजे इथे आता हे सॉलिड फॉर्ममध्ये आपले मार्बल्स असतात त्यामुळे इझिली आपण मोजू शकतो. पण जर एखादं सोल्युशन असेल तर त्यासाठी मग हे काय आहे ॲक्च्युली मोल फ्रॅक्शन म्हणजे, तर त्या 15ची जी काही क्वांटिटी असेल त्यातलं ए पार्ट किती आहे आपला, म्हणजेच ब्लॅक जे काही मार्बल्स असतील ते किती आहेत 10. सो टोटल आहे 15 क्वांटिटी दोन्हीची मिळून आणि त्यातले 10 आहेत आपले ब्लॅक मार्बल्स. म्हणजेच 10 डिवायडेड बाय 15 म्हणजे त्याचा आन्सर काय येईल आपलं 5 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 15 झाले ना, त्यामुळे 2 डिवायडेड बाय 3 2/3 हा रेशो मिळेल आपल्याला. आणि सेम वे जर बी कन्सिडर केला आपण म्हणजेच व्हाईट मार्बल्स आपल्याकडे 5 आहेत, टोटल क्वांटिटी 15 सेम राहणार आहे. ओके, जे काय आपण मोल फ्रॅक्शन काढतो त्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन हे दोन्ही ठिकाणी सेम राहतं. आपल्याकडे सुद्धा कंटेनरमध्ये टोटल जे काय क्वांटिटी झाली 15 मार्बल्स हे सेम राहणार डिवायडेशनची. फक्त चेंज काय होणार, एची क्वांटिटी काढताना वरती आपण एचे नंबर्स घेणार, बीची क्वांटिटी काढताना आपण वरती बीचे नंबर्स. ठीक आहे, टोटल 15 मार्बल्समधले 10 क्वांटिटी ब्लॅकची होती त्यामुळं 10 डिवायडेड बाय 15 त्याचा आन्सर काय निघेल 2/3. आणि व्हाईटचे काढायचे असेल तर 5 डिवायडेड बाय 15 म्हणजे 1/3. सो इन दिस वे जे काय सबस्टन्सेस डिझॉल्व झालेले असतील ते डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन डिवायडेशनमध्ये सेम राहील, फक्त चेंजेस होतात ते वरती जे काय तुमचे सबस्टन्सेस असतील A B C D ओके एट्सेट्रा.
ओके, सो दोन टर्म्स आपल्या झालेले आहेत. फर्स्ट आपण बघितलं मास पर्सेंट, जे आपण मल्टिप्लाय बाय 100 करून एक्सप्रेस करत असतो. सेकंड आपण बघितलं मोल फ्रॅक्शन, म्हणजे टोटल सोल्युशनमध्ये पर्टिक्युलर सबस्टन्स किती आहे त्याची क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल तर. नाव थर्ड इज मोलॅरिटी. आपण आधी पण डिस्कस केलं की मोलॅरिटी आणि मोलॅलिटी ह्या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत. ॲक्च्युली जर स्पेलिंगमध्ये बघितलं तर फक्त एकच लेटर्स आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. याच्यामध्ये आर येतं मोलॅरिटी आणि त्यामध्ये मोलॅलिटी आहे यल. पण या एका लेटरमध्ये त्याच्यामध्ये जो काय डिफरन्स येतो याच्यामध्ये आर असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये यल, तो काय आहे तर फॉर्म्युलामध्ये पण डिफरन्स येतो. जी काय क्वांटिटी आपण घेणार आहोत ते इवन एक्सप्रेस करण्याची मेथड. सो इट इज द मोस्ट वाईडली युज्ड युनिट अँड डिनोटेड बाय यम. इथे सुद्धा यम आहे, मोलॅलिटीमध्ये पण असणार आहे, पण डिफरन्स काय आहे तर मोलॅरिटी हे आपण कॅपिटल यमने डिनोट करतो. हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन जे असतं तेच एक्सप्रेस करण्याचं एक वे आहे किंवा युनिट आहे मोलॅरिटी. जनरली आपण सोल्युशन जे घेतो ते मोलर सोल्युशन्स. तुम्ही ऐकलं आपण असाल बऱ्याच वेळी 1 मोलरचं सोल्युशन असतं, 2 मोलरचं सोल्युशन असतं. ओके, इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. त्यामुळे मोलॅरिटी एखाद्या सोल्युशनची आपल्याला सांगायची असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. म्हणजे पर लिटर जेवढे काय नंबर ऑफ मोल्स असतात सोल्यूटचे, दॅट इज नथिंग बट दी मोलॅरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे आपण सपोज आपल्याला 1 लिटरचं सोल्युशन बनवायचं असेल. ओके, आपण कन्सिडर करूयात की NaCl सॉल्ट आहे, आपलं टेबल सॉल्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे सोडियम क्लोराईड. तर NaClचं आपल्याला जर 1 मोलरचं सोल्युशन बनवायचं असेल तर आपण काय करणार, सिम्पली हे मोलॅरिटी म्हणजेच काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूट काय आहे आपला मीठ जे घेणार आहोत तेच सोल्यूट आहे आणि त्याचं सोल्युशन बनवायचं आहे म्हणजे ते कशामध्ये तरी डिसॉल्व करावं लागेल. आपण रेग्युलर डिस्टिल्ड वॉटर घेऊया. ओके, वॉटरमध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन बनवायचं आहे. म्हणजे वॉटर हा आपला सॉल्वंट झाला आणि NaCl सॉल्ट काय झालं त्याचं सोल्यूट झालं. मग 1 मोलर म्हणजे काय असणार आहे, 1 मोलरचं सोल्युशन बनवायचं असेल तर आपल्याला 1 लिटर पाणी घ्यावं लागेल आणि त्या 1 लिटर पाण्यामध्ये NaClचे नंबर ऑफ मोल्स किती, मग त्याची आपण क्वांटिटी फाइंड आउट करतो. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी आपण ॲक्च्युली त्याचं ॲटॉमिक मासेसची समेशन घेत असतो. तर सोडियम अप्रॉक्सिमेटली 23 आपण कन्सिडर करतो आणि क्लोरीनचं असेल तर 35.5 समथिंग. ओके, म्हणजे 58पर्यंत ते जातं. मग 58 ग्राम जे काय आहे ते तर तुम्ही 1 लिटरमध्ये डिसॉल्व केला तर तुम्हाला 1 मोलरचं सोल्युशन मिळू शकतं. सो अशा पद्धतीनं प्रत्येक सोल्यूटसाठी काही क्वांटिटीज ठरलेल्या असतात की एवढी क्वांटिटी डिसॉल्व केली तर 1 मोलरचं सोल्युशन मिळेल. मग 2 मोलरचं हवं असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय करत जाणार. 3 मोलरचं हवं असेल तर जेवढं 1 मोलरला लागतं त्याला 3ने मल्टिप्लाय होईल. सो मोलॅरिटी म्हणजेच काय, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय जे काय आपण सॉल्वंट घेणार आहोत त्याची लिटर्समध्ये क्वांटिटी. ऑल राईट. ओके, we will see for an example. Calculate the molarity of NaOH. NaOH म्हणजेच काय आहे, Na म्हणजे सोडियम असतं, OH म्हणजे हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. In the solution prepared by dissolving its 4 gram in enough water to form 250 ml of solution. म्हणजे एक सोल्युशन त्यांनी बनवले, सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन. इथे त्यांनी वॉटर यूज केलेला आहे ॲज अ सॉल्वंट. तर 4 ग्राम NaOH जो आहे तो डिसॉल्व केला आहे त्यांनी आणि 250 mlचं सोल्युशन बनवलं आहे. म्हणजे 4 ग्राम NaOH आहे, 250 ml त्याच्यामध्ये पाणी आहे, असं ते सोल्युशन बनणार आहे. तर त्या तयार होणाऱ्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते किती असेल, म्हणजेच त्याची मोलॅरिटी आपल्याला काढायची. आपल्याकडे फॉर्म्युला आहे सिम्पली नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स.
कॅपिटल एम ने आपण डिनोट करतो मोलॅरिटी. सो इट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच मास ऑफ NaOH. सोल्यूट आपल्याकडे आहे NaOH, त्याचे जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे मास डिवायडेड बाय मोलर मास. या आधीच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल किंवा आपल्या लेक्चर्समध्ये पण आपण मोल कन्सेप्ट डिस्कस केली. सो नंबर ऑफ मोलसाठीचा फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय मोलर मास. त्यामुळे NaOHचे आपल्याला नंबर ऑफ मोल्स लागणार आहेत, ते फाइंड आउट कसे करणार आपण. मास ऑफ NaOH डिवायडेड बाय मोलर मास ऑफ NaOH. आणि जे खाली आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स, इथे आपल्याला दिलेलं आहे 250 ml. ml मध्ये दिले पण आपल्याला फॉर्म्युलामध्ये लिटर्स लागणार आहेत. सो आपण ते सिम्पली कन्वर्ट केले, डेसिमल पॉईंट शिफ्ट केला 3 डिजिट्स लेफ्टला, मिलीलिटर्सचं लिटर्समध्ये कन्वर्जन झालं. मास ऑफ NaOH म्हणजेच याच्यामध्ये जी काही क्वांटिटी आपण डिझॉल्व करतोय ती किती आहे 4 ग्राम आहे, डिवायडेड बाय मोलर मास ऑफ NaOH म्हणजेच यांच्या ॲटॉमिक मासेसची जी काय समेशन असेल ती, म्हणजे सोडियमचे 23 अप्रॉक्सिमेट, देन ऑक्सिजनचे 16, हायड्रोजनचा 1, ह्या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली तर ती येते 40 डिवायडेड बाय 0.250. सो हे 4 डिवायडेड बाय 40 केलं तर 0.1 मोल्स येतील आणि हे 0.250 लिटर्स. युनिट्स लिहायला विसरू नका, ठीक आहे. बिकॉज ते युनिट्स कॅन्सल आउट होत असेल तर ठीक आहे, बट इथे कॅन्सल आउट होण्यासारखं नाही आहे. मोल्स वेगळे आहे, लिटर्स वेगळे आहे. त्यामुळे फायनल आन्सर जे आपल्याला मिळतं 0.1 डिवायडेड बाय 0.250 ते आहे 0.4 मोल पर लिटर. हे पर लिटर होतं, म्हणजेच लिटर जे आहे क्वांटिटी इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे, पण जेव्हा आपण हे डिवायडेशन करणार त्यावेळी ही लिटर क्वांटिटी वरती जाणार न्यूमरेटरमध्ये, मग न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर हे -1 होतं. त्यामुळे मोल पर लिटर. इथे तुम्ही मध्ये क्रॉस लाईन देऊन लिटर असं सुद्धा लिहू शकता किंवा वरती इनवर्स लिहिला तरी चालेल. सो वी विल गेट द फायनल आन्सर इज 0.4 मोलर. हे कॅपिटल एम युनिट आहे, ते सुद्धा कंपल्सरी आहे लिहिणं. सो आय थिंक मोलॅरिटी ही टर्म तुम्हाला कळली असेल. सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त जे काय सोल्यूट सॉल्वंट आहे ते आपल्याला आधी बघावं लागेल, देन मोल्स काढायचे आहेत. त्यामुळे आपण फॉर्म्युला यूज करणार मास अपॉन मोलर मास, आणि डिनॉमिनेटरमध्ये सोल्युशनचंच लिटर्समधली क्वांटिटी घ्यायची. त्यामुळे जर आपल्याला न्यूमरिकलमध्ये मिलीलिटर दिलं असेल तर आपण ते कन्वर्ट करून घ्यायचं लिटर्समध्ये आणि त्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्या आणि फायनल आन्सर काढायचं. ओके. त्यामध्ये एक नोट आहे, मोलॅरिटी ऑफ सोल्युशन डिपेंड्स अपॉन टेम्परेचर बिकॉज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज टेम्परेचर डिपेंडंट. मोलॅरिटी जी आहे त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कन्सिडर करतो. आणि सोल्युशन आपण घेत असल्यामुळे टेम्परेचर जर चेंज केलं आपण तर त्या व्हॉल्यूममध्ये डिफरन्स येऊ शकतो. टेम्परेचर कमी किंवा जास्त झाल्यामुळे व्हॉल्यूम जे असेल त्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे. आणि लास्ट आहे मोलॅलिटी. ओके. सो फरक फक्त काय असेल बघा, इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल एम. मोलॅलिटी स्मॉल एमने दाखवतो आपण. फॉर्म्युला याच्यामध्ये वरचं न्यूमरेटर सेम आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. फक्त डिवायडेशनमध्ये जे आहे डिनॉमिनेटर त्यामध्ये आहे मास ऑफ सॉल्वंट इन kg. जो काय सॉल्वंट आपण घेणार आहोत त्याचं मास कन्सिडर करायचं आहे आणि ती क्वांटिटी असणार आहे किलोग्राममध्ये. इथे नोट आहे, मोलॅलिटी ऑफ सोल्युशन डज नॉट चेंज विथ द टेम्परेचर बिकॉज मास रिमेन्स अनअफेक्टेड विथ द टेम्परेचर. जर सोल्युशन असेल व्हॉल्यूम ठीक आहे ते कमी जास्त होऊ शकतं टेम्परेचरमुळे, पण इथे सॉलिड फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतोय मास वस्तुमान घेतोय जे टेम्परेचर
चेंज केल्याने चेंज होत नाही, अनअफेक्टेड राहतं. सो इट इज इंडिपेंडंट. So in chemistry laboratory, a solution of desired concentration is prepared by diluting a solution of a known higher concentration. ओके, बऱ्याच वेळा आपण काय करतो, डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं बाय डायल्युटिंग दी सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपल्याकडे एखादं सोल्युशन बनवलेलं असेल, फॉर एक्झाम्पल 2 मोलरचं सोल्युशन जर आपल्याकडे असेल, त्याच्यापासून आपल्याला 1 मोलरचं बनवायचं आहे, तर आपण काय करतो, 2 मोलरचं सोल्युशन घ्यायचं, त्याला डायल्यूट करायचं. डायल्यूशन म्हणजेच काय असतं, त्याच्यामध्ये सॉल्वंटची क्वांटिटी एक्स्ट्रा ॲड करायची. म्हणजे सोल्यूट जो आहे तो काय होतो, मग कमी कमी व्हायला लागतो. जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्वंट जास्त ॲड कराल, डायल्यूशन जास्त होतं. आणि जितका सोल्यूट जास्त ॲड कराल तितकं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओके, दी सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन इज ऑल्सो नोन ॲज अ स्टॉक सोल्युशन. म्हणजे जे हायर कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन आपण प्रिपेअर करून ठेवतो लॅबमध्ये, त्यांना जनरली आपण स्टॉक सोल्युशन्स असं म्हणतो, जे स्टॉक बॉटल्समध्ये ठेवलेले असतात. Okay, so this is the example based on molality. The density of 3 molar solution of NaCl is 1.25 gram ml per ml. Calculate the molality of the solution. तर इथे आपल्याला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला गिव्हन काय दिले बघूयात. मोलारिटी आपल्याकडे आहे, इथं दिलेलं आहे ऑलरेडी आपल्याला 3 मोलरचं सोल्युशन आहे. कॅपिटल एम म्हणजेच मोलॅरिटी असते. सो 3 मोलरचं सोल्युशन आहे, म्हणजेच मोलॅरिटी इक्वल्स 3 मोल्स पर लिटर, कारण मोलॅरिटीचं हे युनिटच आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जे काय डेन्सिटी आहे 3 मोलर सोल्युशनची, ती आहे 1.25 ग्राम पर ml. त्यामुळे मास ऑफ NaCl इन 1 लिटर सोल्युशन. ॲक्च्युली 1 लिटरमधलं आपण आधी फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर टोटल या 3 मोलर म्हणजेच 3 मोलरसाठी 3 लिटर यूज केले असणार आहेत. 1 मोलरचं सोल्युशन बनवायचं असेल तर आपण 1 लिटर घेतो. 3 मोलरचं सोल्युशन आहे त्यामुळे 3 लिटर सॉल्वंट असणार आहे. सो NaClची जी काही क्वांटिटी आहे ती आधी आपण फाइंड आउट करणार 1 लिटरमध्ये किती होती, म्हणजे 1 मोलरच्या सोल्युशनसाठी. सो NaClची क्वांटिटी म्हणजेच आपण फाइंड आउट करणार आहोत सोडियम, त्याचे जे काय ॲटॉमिक मासेस आहेत त्यांचे समेशन, याचं 23 प्लस हे 35.5. ओके, सो ते टोटल होतं 58.5. त्याला आपण मग मल्टिप्लाय करणार आहोत 3ने. सो आन्सर आपल्याला मिळतं 175.5 ग्राम. म्हणजेच 3 लिटरचं जे काही सोल्युशन आहे, म्हणजे 3 मोलरचं सोल्युशन, ह्या टोटल सोल्युशनमध्ये NaCl आपण किती ग्राम डिसॉल्व केला, तर 175.5 ग्राम. कळतंय का? म्हणजे बघा, जे काय आपल्याला इथे न्यूमरिकल दिले त्यावर आपल्याला काय काय कळतं. 3 मोलरचं सोल्युशन आहे NaClचं, म्हणजे सोडियम क्लोराईडचं. त्यावरून आपल्याला काय कळालं, इथं 1 लिटरची आपण क्वांटिटी इझिली फाइंड आउट करू शकतो. 3 मोलरचं सोल्युशन म्हणजे 3 लिटर क्वांटिटी तिथं असणार आहे. मग त्यानुसार आपण फाइंड आउट केलं, जर 1 लिटरमध्ये 58.5 ग्राम आपण डिसॉल्व करणार, तर 3 लिटरमध्ये किती केले असतील, 175.5 ग्राम. नाव मास ऑफ 1 लिटर सोल्युशन इज इक्वल टू, इथं आपल्याला दिलेलं आहे डेन्सिटी 1.25 ग्राम पर ml. जर डेन्सिटी आपल्याला दिलेली असेल तर आपण इझिली मास सांगू शकतो. मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी असते. ओके, मास बाय व्हॉल्यूम इक्वल टू डेन्सिटी. मग जर डेन्सिटीला आपण व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मास मिळू शकतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग मास ऑफ 1 लिटर सोल्युशनसाठी आपण काय करणार, डेन्सिटी 1.25 मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम पर ml पर मिलीलिटर, त्यामुळे इथं 1000. सो ते आहे 1250 ग्राम. नाउ मास ऑफ वॉटर इन द सोल्युशन.
इथं आपल्याला टोटल सोल्युशनचं मास मिळालं 1250 हे सोल्युशनचं आहे, ज्याच्यामध्ये सोल्यूट पण आहे सॉल्वंट पण आहे. त्यातला हा जो आहे NaClचा कंटेंट तो आहे 175.5. टोटल सोल्युशन आहे 1250, म्हणजे उरलेली क्वांटिटी कशाची असणार आहे, वॉटरची क्वांटिटी. सो 1250 मायनस 175.5 1074.5 ग्राम. नाव या क्वांटिटीज आपल्याला मिळाल्या, म्हणजे जो काही सॉल्वंट आपण यूज केला kgमध्ये ती क्वांटिटी. सो मोलॅलिटीचं फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स आहेत 3 मोल्स आणि मास ऑफ सॉल्वंट इन kg, म्हणजे हा ॲक्च्युली आपण ग्राममध्ये फाइंड आउट केला आहे, तो आपण kgमध्ये कन्वर्ट करणार 1.0745. सो वी विल गेट द फायनल आन्सर ॲज 2.79 m, म्हणजेच मोलॅलिटी. ओके, हा फॉर्म्युला आपल्याकडे होता मोलॅलिटीचा, पण यामध्ये आपल्याला मास ऑफ सॉल्वंट इन kg लागणार होतं. सॉल्वंटचं मास आपल्याला लागणार होतं किलोग्राममधलं. मग याच्यामध्ये सॉल्वंट होता वॉटर, बिकॉज सोडियम क्लोराईडचं सोल्युशन बनवण्यासाठी आपण पाणीच यूज करणार. मग ते फाइंड आउट करण्यासाठी आपण आधी 1 लिटरमध्ये सोडियम क्लोराईड किती आहे बघितला, त्यानंतर 3 लिटरमध्ये तो किती असेल हे काढलं. टोटल सोल्युशन डेन्सिटीवरून फाइंड आउट करू शकतो इझिली, ते आपण फाइंड आउट केलं की इतकं असेल. मग याच्यामधून NaCl आपण जो आहे कंटेंट काढला, तर बाकीचं शिल्लक राहिलेलं पाणीच असणार आहे, आणि ते आहे 1074.5 ग्राम. आणि ते फॉर्म्युलामध्ये घातल्यानंतर आपल्याला मिळतं मोलॅलिटी. ओके, सो या 4 कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत ज्या तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी यूज होणारच आहेत. याशिवाय आपण केमिस्ट्री स्टडीज नाही करू शकत. ओके, त्यामुळं प्रॅक्टिकल्स असू देत किंवा थेअरी पार्ट असू दे, 11वी असू दे, अदरवाईज 12वी असू दे, तुम्ही कधीही केमिस्ट्रीचा स्टडी केला तरी या टर्म्स ज्या आहेत, मोलॅलिटी असेल, मोल फ्रॅक्शन असेल, मास पर्सेंट, कंपल्सरी यूज होणाऱ्या टर्म्स आहेत. सो याचा स्टडी परफेक्ट करा. जर काय डाऊट्स असतील तर ते आपण क्लिअर करूयात. एक्झाम्पल्स पण बघा, सॉल्व करण्यासाठी ट्राय करा. फॉर्म्युले आहेत, इझी आहेत, पण थोडेफार कन्फ्युजिंग आहेत, त्यामुळं एक टर्म आधी क्लिअर करा आणि मगच पुढचं स्टडी करा. ओके, सो एक लास्ट पॉईंट आपला फक्त राहतो, तो आहे यूज ऑफ ग्राफ इन ॲनालिसिस. तो पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करतोय. ओके.